brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि या घटनेला 1 महिना उलटून गेलाय. आता या अपघातावरून अनेक शंका घेतल्या जात आहेत आणि काही रिपोर्ट्स देखील समोर आलेले आहेत. एकीकडे दादांच्या मृत्यूवरून शंकांचं काहूर असताना दुसरीकडे सोशल माध्यमात मात्र दादांच्या एका विलची अर्थात मृत्यूपत्राची चर्चा होते. अजित पवार्स विल शॉक्ड हिज होल फॅमिली, नो वन एक्सपेक्टेड धिस असं हेडर देत फेसबुक आणि सोशल मीडियावर हे असं एक पत्र व्हायरल झालंय जे तुम्ही स्क्रीनवरती बघताय. आणि या लिंकवर क्लिक केल्यानंतर दादांची अब्जावधी रुपयांची संपत्ती कुणाच्या नावावर केली आहे याचं उत्तरही दिलं जातंय. मात्र हे खरं आहे का, याचंच उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर वरच्या बाजूला इंडियन एक्सप्रेस असा लोगो लावलाय, मात्र ही जी बातमी आहे ही एक्सप्रेसची नाही आहे. ही बातमी popshownews.com नावाच्या एका वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. आता या वेबसाईटवरती दिलेल्या अजितदादांच्या विल संदर्भामधल्या बातमीमध्ये नेमकं काय दिलंय त्यातले महत्त्वाचे मुद्दे आधी आपण जाणून घेऊयात आणि नंतर आपण फॅक्ट चेकवरती येऊयात. आता व्हायरल होत असलेल्या या बातमीमध्ये असं म्हटलं गेलंय की अजितदादांच्या वैयक्तिक मालमत्ता आणि अधिकारांचं वाटप कसं केलं जाईल याबाबत अनेक दिवस अंदाज लावले. शेवटी हे अंदाज चुकलेत. या विलची नोटरी अमित वर्मा यांनी केली असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. 1.1 ट्रिलियन रुपयांचा या बातमीमध्ये उल्लेख आढळतो. अजित पवारांच्या वारशाशी संबंधित जवळजवळ 99% मुख्य अधिकार आणि प्रशासकीय अधिकार हे रोहित देशमुख यांना देण्यात आले असल्याचं सांगितलं गेलं आहे आणि ते 62 वर्षांचे आहेत. ते दीर्घकाळ वैयक्तिक आणि प्रशासकीय सहाय्यक होते अजितदादांचे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या राजकीय उदयाच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे अजितदादांच्या राजकीय उदयाच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांच्यासोबत हे रोहित देशमुख हे काम करत होते. ते कुटुंबातील सदस्य नव्हते किंवा राजकीय वारस नव्हते, फक्त एक विवेकी सहकारी आहेत जे गेल्या दशकांपासून बारामतीमध्ये शांतपणे राहत होते आणि प्रकाश झोतापासून ते दूर होते असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. एका जुन्या नोटबुकमध्ये अजित पवारांनी सार्वजनिक सेवा, प्रशासन, शिस्त आणि वैयक्तिक जबाबदारीबद्दलचे त्यांचे सुरुवातीचे विचार जे आहेत त्यांची नोंद सुद्धा करून ठेवलेली आहे. त्यामध्ये त्यांची निरीक्षणं आहेत आणि त्यांच्या धोरणात्मक ज्या कल्पना आहेत त्या संदर्भामधले हस्तलिखित पानं सुद्धा आहेत असं सुद्धा या वेबसाईटवरती दिलेल्या या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील निर्णायक क्षणांची संबंधित कागदपत्र, मूळ नोंदी, नोट्स आणि इतर साहित्य हे अजित पवार यांनी स्वतः सांगितलेल्या निकषांनुसार व्यवस्थित जतन केलेला आहे असा दावा सुद्धा या बातमीमध्ये केलेला आहे. आता या बातमीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यामध्ये असं म्हटलंय की अजितदादांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांमध्ये अजितदादांना गुंतवणुकीमध्ये रस निर्माण झालेला, मात्र हे करत असताना त्यांनी गुंतवणुकीच्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्याऐवजी AIचा वापर केला आणि स्वयंचलित प्लॅटफॉर्म फंडेक्स LMX वरती त्यांनी गुंतवणूक केली असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. आणि या संदर्भातले रोज अजितदादा हे स्वतः अपडेट घ्यायचे आणि या 2 वर्षांमध्येच अजितदादांनी या फंडेक्स LMX वरती अंदाजे 11.2 अब्ज रुपये जमा केले असल्याचा दावा सुद्धा या वेबसाईटच्या या बातमीमध्ये केलेला आहे. मात्र या पैशांना अजितदादांनी कधी हात लावला नाही, ते खर्च केले नाहीत किंवा ते काढले नाहीत किंवा हस्तांतरित सुद्धा केलेले नाहीत असं सुद्धा या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता ही जी बातमी आहे, हे जे स्क्रीनशॉट्स आहेत या संदर्भामधले ज्या पोस्टर्स आणि जाहिराती आहेत या सोशल मीडियावरती व्हायरल आहेत आणि त्यामुळं याची शहानिशा करणं, याची फॅक्ट चेक करणं ही माध्यम म्हणून आमची जबाबदारी आहे आणि आम्ही या संदर्भातलं फॅक्ट चेक केलं. या माहितीशिवाय आणखीही काही गोष्टी या बातमीमध्ये दिलेल्या आहेत, मात्र महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगितले आणि जे आता व्हायरल होत आहेत. आता यातलं सत्य काय आहे, यातलं फॅक्ट नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊयात. एकतर ही जी वेबसाईट आहे
ही वेबसाईट आपण ज्यावेळेस मोबाईलवरती ओपन करतो त्यावेळेस या वेबसाईट ओपन केल्यानंतर बॅड गेटवेचा मेसेज येतो। याचा अर्थ ही वेबसाईट विश्वसनीय नाही आहे। यामध्ये जी कागदपत्र दाखवली गेलेली आहेत फेसबुकच्या या स्क्रीनशॉटवरती, या कागदपत्रांवरती अजितदादांनी जी सही केलेली आहे ही सही चुकीची आहे। आता आमच्याकडे अजितदादांची काही खरी पत्र आहेत, या खऱ्या पत्रांवरची ही सही बघा आणि अजितदादांनी व्हायरल झालेल्या या बातमीवरची जी सही आहे या दोन्ही सह्यांमध्ये तफावत आहे। त्यामुळे ही सही अजितदादांची जी या व्हायरल झालेल्या बातमीवरती दाखवण्यात आलेली आहे ही सही चुकीची आहे। आणि आता यामध्ये एक महत्त्वाच्या नावाचा उल्लेख आहे, तो म्हणजे रोहित देशमुख या नावाचा। असा रोहित देशमुख नावाचा इसम दादांच्या कधीही जवळ नव्हता आणि नाही अशी माहिती बारामतीतील पत्रकार आणि निकटवर्तीयांनी सुद्धा सांगितलेली आहे। आता न्यूज मीटर नावाची एक न्यूज वेबसाईट आहे जी फॅक्ट चेकच्या संदर्भामध्ये काम करते। या न्यूज मीटरनं सुद्धा या बातमीचं फॅक्ट चेक केलं। त्यांनी देखील असं सांगितलेलं आहे की अजितदादांच्या विल संदर्भातला हा दावा खोटा आहे। अजित पवारांनी करोडो रुपये कमवले असं सांगणारं हे मृत्यूपत्र लिहून ठेवलंय असं सांगणारा कुठलाही पुरावा नाहीये। या संदर्भातले सोशल मीडियावरती ज्या बातम्या आहेत या फसव्या गुंतवणूक योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारित केल्या जात आहेत। ही गोष्ट सगळ्यात यामध्ये महत्त्वाची आहे। या बातमीसाठी संबंधित ज्या लिंक्स जोडलेल्या आहेत त्या लिंक्स बघितल्यानंतर सुद्धा असं लक्षात येतं की ही प्रत्येक लिंक जी आहे ही द इंडियन एक्सप्रेसनं प्रकाशित केलं आहे असं दाखवण्यात आलं आहे, मात्र हे साफ चुकीचं आहे, साफ खोटं आहे। या पेजवरती द इंडियन एक्सप्रेसचा लोगो आहे आणि त्यांच्या प्रकाशनाचा जो लेआउट आहे अगदीच त्या पद्धतीची हुबेहूब अशी नक्कल केलेली आहे आणि लेखाच्या शेवटी वाचकांना नोंदणी करण्यासाठी एक लिंक दिलेली आहे आणि त्यामध्ये त्या दाव्यांची जी पडताळणी करण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये काही तपशील प्रविष्ट केले आणि तपशील प्रविष्ट केल्यानंतर 24 तास उलटल्यानंतर सुद्धा तिथून कुठलाही कॉल आला नाही असं न्यूज मीटरनं या फॅक्ट चेकमध्ये सांगितलेलं आहे। शिवाय द इंडियन एक्सप्रेसचा जो लोगो वापरण्यात आला आहे त्यांची अधिकृत वेबसाईट ज्यावेळेस आम्ही तपासली त्यावेळेस त्यांच्या वेबसाईटवरती असा कोणताही लेख प्रकाशित केलेला नाहीये असं सुद्धा त्यामध्ये दिसून आलेलं आहे। आता ज्या वेबसाईटवरती ही बातमी प्रकाशित केली गेली या वेबसाईटच्या होम पेजवरती आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस होम पेजवर आल्यानंतर प्रिया एम ऑनलाईन असा तिथं उल्लेख दिसून येतोय आणि एक अकाउंट तिथं ऑनलाईन स्वरूपामध्ये दिसून येते। त्यामध्ये काही प्रश्न विचारले जात आहेत आणि हे प्रश्नांची उत्तरं देत आपण जसं पुढे जातो तसं शेवटी फंडेक्स LMX या ट्रेंडिंग प्लॅटफॉर्मचा प्रचार ही वेबसाईट करत असल्याचं दिसून येते। शिवाय कोणत्याही मोठ्या वित्तीय प्राधिकरणाद्वारे याचा परवाना नाहीये किंवा नियंत्रित आहे असा कुठलाही विश्वासार्ह पुरावा यामध्ये सापडत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांशी नेत्यांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांची प्रतिक्रिया या संदर्भामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कुठली प्रतिक्रिया आम्हाला मिळाली नाही। मात्र अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। रोहित देशमुख नावाचा कुठलाही इसम अजितदादांच्या जवळ कधीच नव्हता, मी हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय, मी त्याला ओळखत नाही आणि अजितदादा त्याच्या नावावर संपत्ती का करतील हे जी व्हायरल झालेली बातमी आहे ही साफ खोटी आहे। महत्त्वाचं म्हणजे ही सही अजितदादांची नाही असं युगेंद्र पवारांनी मुंबई तक्षी बोलताना सांगितलंय। एकूणच आढावा घेतल्यानंतर दादांच्या विलबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। त्यामुळे या फॅक्ट चेकमध्ये अजितदादांच्या विल संदर्भामधली ह्या ज्या बातमीचं आपण फॅक्ट चेक केलं ही बातमी खोटी असल्याचं आणि ही बातमी जी आहे ही फेसबुक जाहिरात आणि लेख यावरचे जे आहेत हे लोकांना खोटं आश्वासन देऊन आणि कोणत्याही विश्वासार्ह पुराव्याशिवाय पैसे जमा करण्यासाठी म्हणजे त्यांना सांगण्यासाठी फसव्या योजनेचा भाग असल्याचं दिसून येते। त्यामुळं निश्चितपणानं अजितदादांच्या विल संदर्भातली ही जी बातमी आहे ही साफ खोटी आहे, चुकीची आहे आणि या संदर्भातलं हे फॅक्ट चेक होतं। या संदर्भात आपल्याला काय वाटतंय हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।